सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत झटपट, चविष्ट आणि हेल्दी दुधी भोपळ्याची चटणी. ही चटणी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका कढईमध्ये 1 चमचा तेल हे गरम करून घ्यायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, चटणी जितकं तिखट लागतो त्यानुसार 10 ते 12 पर्यंत हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे. आता हे सगळं मंद आचेवर हलकं भाजून घेणार आहोत. तर मंद आचेवर जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत शेंगदाणे आणि मिरच्या हलक्या भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून देऊ. परत त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 1 वाटी भरून कट केलेला दुधी भोपळा घालायचा आहे. सोबतच यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक असं कट करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये थोडंसं चिंच घालणार आहोत. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती झाकण लावून मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. हे शिजवून घेताना अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे. तर इथे आपल्याला दुधी भोपळा हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. एकदा मऊ झाले की गॅसची आच बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत सुरुवातीलाच मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या बारीक किंवा जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जाडसर हे वाटून घेतल्यानंतर आता यामध्येच दुधी भोपळा आणि टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यामध्ये पाणी अजिबात घालण्याची गरज नाही. आता हे सगळं मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे चटणी हे बनून तयार झाली आहे. आता या चटणीला आपण तडका देणार आहोत. आता तडका देण्यासाठी परत त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीदचं डाळ टाकायचं आहे आणि हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. डाळ हे थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे. एकदा मिक्स करून घेऊ आणि तयार केलेली चटणी या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे. परत एकदा मिक्स करून गॅसची आच इथे बंद करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची चटणी बनून तयार झालेली आहे. ही चटणी गरम भात, चपाती किंवा पराठासोबत अप्रतिम लागतो. आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.